तर गुड मॉर्निंग भावांनी माझ्या बहिणीनो. आमच्या राणी सरकार बघा इथं सत्कार केलोय सकाळ सकाळी आणि इथं बसले. काल मेकअप केलेला आमचा खट्टा अजून चेहऱ्यावरचा गेलेला नाही, तरी पण मॅडम आमच्या दाद घासायला दादा तिचे ती करते सोडा, तेवढ्या कामात ती मला मदत करते बघा. माझं लेख आहे, लोड पडत नाही, त्यामुळे दाद घासणे, तोंड धुणे, नाश्ता करणे या सगळ्या गोष्टी त्यांचं तुम्ही करून बसलेल्या असतात. तर काहीतरी विचारायचं आहे, गंभीर विचार चालू आहे. काहीतरी काय विचार चालू आहे विचार ना मग मॅडम, काय विचार चालू आहे तुमच्या डोक्यात? हा काय? हा अंडे घालून कर. अंडे शेजवान रस खातेस होय? उद्या सकाळी खा. आता नको, आता हे करू काय तुला फव करू काय? नको, मग भात दे, भात देऊ? गरम करून. कशात गरम करू? वाटीत करू काय? कर येत होतं कर. बरं बरं, शेजवान रस खायचं मला. काय ओरडायचं, जाऊन मसाला घेऊन यायला पाहिजे शेजवान राईसचं. थंडी तर असली पडली, अजून ऊन आलेलं नाही. हो का बाहेर अजून आहे तसंच आहे. नाश्त्याला भावानो आई साहेबांनी काय मागितले माहिती आहे काय? शेजवान फ्राईड राईस मारलेली. आपण मारलो 0 मिनिटात शेजवान फ्राईड राईस मारले, त्यात अंडं घातले एक गरगरीत आणि फ्राईड राईस केले. तर आई साहेबांची प्रतिक्रिया घ्यायच्यावर कशी झालंय ते वास्तव एक नंबर सुटला. मम्मीने कवा नाही ती मागितल्या, त्यात अंडाने घाल म्हटलेली. एवढं झालं, वास तर खतरनाक आला आहे. आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळतच भावांनी माझ्या बहिणीनं कधी झाला भात आपला खतरनाक जबरदस्त सबलायशी. नाश्ता केलो खरं खरं नाश्ता करताना व्हिडिओज करायला विसरून गेले मी तर. मग काय, आणि आता काय लई जेवायला बसले काय, आणि मम्मीला एक काम दिलं मी वाचायचं. हां वतून दाखवायचं ना, आणि एकदा ट्राय मार. 5 टेम टाकायचे, 5. हां 1 2 3 4 5 निघते. चला अहो कसं दाबायचं आता, मी धरतो दाबा. हां दाबा दा. 1 2 3 4 5 आलं का आता? हा ग बस, येते तुला, तू करत नाहीस. मला विचार की तू वय वय मुद्दाम करतेस तू नाही वय. जाऊ दे, राहून फिरवून असं चिडवायचं असते. काय आलं गावा चेष्टा असते तुला, लई चेष्टा करायला तेवढीच असते आपली बारीकमध्ये. चला जीवन घेतो आम्ही, बघतो आणि पुढं काय काय कामं करायचे. आलोच, जेवतो आणि येतो परत भावानं आणि माझ्या बहिणीनं. असंच भावानं आणि माझ्या बहिणीनं हसत खेळत चेष्टा मस्करी करत अडचणींच्या सामोरं जाऊन की नाही सगळं विसरून जगायला शिकायला पाहिजे मस्त. नाहीतर कसं आहे, एक ना एक दिवस काय आयुष्य संपणारच आहे, आयुष्य थांबणारच आहे. त्यामुळं हसत राहणं आणि जिद्दीनं जगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता आमचा आईसाहेब बघा, एवढा आजार असून कोण म्हणाल का आमच्या राणीसारखा आजार आहेत, कायम हसत असतात. पण आपण कसं आहे, आपण तसं त्यांना ठेवलंय, मी ठेवले म्हणण्यापेक्षा तिने मला तसं ठेवलंय. ही गोष्ट लय मोठी. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, अडचणी किती पण असून द्यात, कसल्याही असून द्यात, आपण फक्त हसत आणि समाधान जगायला शिकावं हवं. कारण उद्याचा दिवस कोणच बघितलेला नाही. आपलं जसं चालले ते लई आनंदी आहे म्हणायचं, बाकी कुणाकडे लक्ष द्यायचं नाही. लोक ही नावं ठेवायलाच बसलेले असतात. लोकांना काय आपलं चांगलं झालेलं कवा बघवणार बी नाही. चांगलं जरी झालं तरी नावच ठेवणार आहेत, आणि वाईट जरी झालं तरी नावच ठेवणार आहेत. त्यामुळे प्रयत्न करत राहा, कसल्याही गोष्टी असून द्यात, किती असून द्यात, काही अडचणी द्या तुमच्या आयुष्यात, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही भावांनो आणि माझ्या बहिणींनो. तेवढ्या सगळ्या गोष्टी एकीकडे ठेवायच्या आणि आपलं आयुष्य जगण्याचा जो फंडा आहे की नाही तो एका बाजूला ठेवायचा. तरच आणि तरच भावांनो आपल्या आयुष्याची कुठंतरी जाऊन प्रगती होते आणि दुःख विसरून माणूस जगायला शिकते. आता आमच्या राणी सरकार बघा, छोपाल्या निवांत जांभया द्यायला लागल्यात, तरी पण निवांत बसल्यात की नाही मोबाईलवर. का सांगा बघूया. तर त्याचा विषय असा आहे, जिद्द. आजारपणावर मात करण्याची जिद्द जी आहे, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द जी आहे, ती लहानपणापासून आईसाहेबांच्यात आहे आणि तीच आपल्यात आल्या. आणि म्हणूनच मी सांगत असतो, लढा रे लढा, बिनहारता मैदान कवा सोडू नका. बिनहारता जो मैदान सोडतोय की नाही त्याला दुसरी संधी कवा मिळत नाही. माझ्या बहिणीनं आणि भावानं लक्षात घ्या. त्यामुळं जेवढे शक्य होईल तेवढं लढायला शिका. मग परिस्थिती कसली असून दे, काही फरक पडत नाही. आपण त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडतोय ह्या गोष्टीला लय महत्त्व असते. आपण जर प्रयत्नच नाही केला त्यातनं बाहेर पडायचा तर ती त्या गोष्टी शक्यच होत नाहीत. म्हणून मी सांगत असतो कायम भावानो की कशी असू दे आणि काही असू दे, फक्त
फक्त आणि फक्त लढायला शिका. कारण जोपर्यंत तुम्ही लढत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आपलं आयुष्य असंच आहे भावनो आणि माझ्या बहिणींनो. संघर्ष हो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळा दिलेला आहे. असं काही नाही की माझ्याच वाट्याला आहे तुमच्याच वाट्याला आहे. तुम्हाला जर असं वाटते हे देवानं सगळं माझ्याच आयुष्यात टाकले, मलाच देवानं सगळ्या अडचणी दिल्यात, मला टेन्शन दिले, असं नसते भावनो आणि माझ्या बहिणींनो. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला समान आहे. फक्त लढण्याची ताकद स्वतःच्या अंगातली ओळखता आली तर कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्या समोरही डोळं झाकून जाऊ शकतोय. म्हणूनच लढा आणि प्रयत्न करत राहा. सक्सेस एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यात येणार म्हणजे येणार आहे. फक्त मैदान सोडायचं नाही. काय बनवून दे, आयुष्य कितीही कठीण असलं, कितीही अडचणी आल्या, काही जरी झालं, मैदान आपण सोडायचं नाही. आपण जिंकणार आणि जिंकणारच भावानो, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सांगत असतो मी भावानो की प्रयत्न करा आणि अर्ध्यात कुठला प्रयत्न सोडू नका. सक्सेस हा एक दिवस तुम्हाला मिळणारच. एवढंच सांगत होतं भावनाने माझ्या बहिणीनो. तर व्हिडिओ आवडला असा तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जावा. भेटूया लवकर नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. चला.